आता माझं चाललं आहे इथे विडे भरायचं काम. कुठे कुठे संक्रांतीच्या दिवशीसुद्धा विडे घेतले जातात, पण यंदा तर बुधवार होता त्याच्यामुळे ना यंदा काय कोणी संक्रांतीच्या दिवशी विडे घेतले नसणार. आणि आमच्या इकडे दरच वर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच विडे घेतात. तोपर्यंत प्रणिता आली होती तर तिला म्हणलं तू राहिलेलं भरव, मला थोडंसं काम आहे. मला आहे ना अर्जंटमध्ये इथे एका साईडला एक साईडने पिको करून द्यायचं होता साडीला, तर ते करायला घेतलं. पण गडबड घाईच्या कामामध्ये जास्त कामं आगाऊ वाढून बसतात. माझा सारखा धागा तुटायचा. त्यानंतरनं पिकोचा गट्टू बदलला आणि साध्या मशनीचा तिथे लावून घेतला, का तर मला आहे ना एका ब्लाऊजला फिटिंगसुद्धा करून द्यायची होती. आता माझं हे सगळं चालू आहे तोपर्यंत आत्या बोलल्या की मी बायांना बोलून आणते, म्हणजे आपलाच अगोदर विडा घेऊ आणि नंतरनं दुसऱ्यांच्यात जाऊ. तोपर्यंत आत्या बाया घेऊन आल्या. मी माझी साडी वगैरे घालून आवरून बसले होते. आत्याचा अगोदर तर विडा घेतला. आता माझ्या वेंधळेपणामुळे मी आहे ना सगळ्यांचा ओरडा खाल्ला आहे, का तर माझ्याकडून 2 विड्यावरती ना खोबरं ठेवायचंच राहून गेलं. त्याच्यामुळे मला सगळ्याजणी खूपच बोलल्या. आता मी सगळ्यातच छोटी आहे त्याच्यामुळे ना मला सगळ्यांचं बोलणं ऐकून घेणं भागच होतं. असो, त्यानंतरनं आमचं झाल्याच्या नंतरनं बाकीच्यांच्या घरीही गेलो विडे घ्यायला. आता इथे बघा हे आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई, तर त्यांचं मस्त इथे शेंगा खायचं काम चालू आहे. आणि इकडे कोमलचा विडा घ्यायचा चालू आहे. तर हे तिची पहिली संक्रांत आहे आणि तिने हळदी कुंकवाचा विडा घेतलेला आहे. विडा घेतल्यावरती सूर्यदेवाच्या आणि तुळशीच्या पाया पडली ती आणि त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो आपापल्या घरी आणि बसलो जेवण करायला. जेवण झाल्याच्या नंतर आम्हाला आता दिवसभर फिरायचं आहे, का तर आता हळदी कुंकवासाठी आम्ही सगळ्याच जणी एकमेकींच्या घरी जातो. आज किंक्रांत असल्यामुळे इकडे आमच्या क्यूट ओवीचा बोरणांचा कार्यक्रम चालू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.